फवारा चालू करतो. तिथं इकून 2 पैसे कसे खिशात पडन याचा विचार चालू आहे, पण ते पडणं कठीण झालं आहे. हेच संत्र जर 8-10 दिवस ठेवले तर तुम्हाला बगीच्यात एकही संत्र दिसणार नाही, पार गळणार आहे. म्हणून या विचारात कास्तकार फसला आहे. उपाय नाही आता काही. निर्यातीचं धोरण जे आहे तर त्या संदर्भात काही निर्यातीच्या याच्यातलं कोणीच भेटायला तयार नाही, कोणी सांगायला तयार नाही, कोणीच रिक्स उचलायला तयार नाही. तर कास्तकार कोणाच्या भरोश्यावर संत्र पाठवणार आहे, निर्यात करणार आहे? कास्तकाराला काय माहीत आहे बाहेरचं? आजची जी स्थिती आहे ते फक्त आम्ही लोक इथंच कसंही स्वस्त महाग आपलं व्यापाऱ्याला देऊन 2 पैसे खिशात टाकायचा विचार करतो. आज 5 वर्षापासून 40,000 रुपये संत्र शेवटीपर्यंत खेपे, पहिलेपासून 40-45, 40-45. आज ते संत्र 15 ते 20 हजारावर आले. का करावं? कोणाला द्यावं? कोणाच्या भरोश्यावर बाहेर पाठवावं? बाहेरचं मार्केट तर माहीत नाही, व्यापारी कोणताच हाती नाही, करण काय? आता फक्त हे तुमचे कागदोपत्री चालते. सरकारी निर्यात केंद्राची अशी सोय केली, तशी सोय केली, इथं नेऊ तिथं नेऊ, पण कोणी येऊन भेटायला तयार नाही. कृषी विभागवाले तर बिलकुलच हात लावत नाही त्याला, ते रिक्स घ्यायलाच तयार नाही ना. मग कोणाच्या भरोश्यावर ह्या व्यवहार करावा? आणि हे आता जे भाव आहे तर त्याच्यात म्हणजे किती नुकसान आहे समजा आपलं? याचं नुकसान म्हणजे खर्चात 10 रुपये घाटा आहे किलो मागं. जो खर्च झाला आहे आजपर्यंत या बगीच्यावर, तर आजच्या भावात त्याला जर विकतो म्हटलं किंवा मार्केटला नेतो म्हटलं तर किलो मागे 10 रुपये घाटा आहे. कसं करावं? कारण ज्याला जे निर्यात केंद्र उभारलं आहे 5-6 वर्षापूर्वी, मीच होय पहिला कास्तकार तिथं स्टोरेज करणारा. पण जेव्हा ते संत्र काढायला आले, विकायचे होते, भाव वाढले होते, तर त्यावेळेस मी 5 टन संत्र टाकले होते स्टोरेजमध्ये. कारण का अनुभव नसल्यामुळं म्हणलं बा जास्त कायले संत्र टाकायचे. पण जेव्हा काढायच्यावर ज्या अडचणी मला तयार झाल्या, कारण का एअरकूल गाडी आणा, मग नागपूरला नेले तर नागपूरवाले बी 24 घंट्याच्या वर तर चालत नाही त्याइले स्टोरेज संत्र. मग तिथून आम्ही कोण्या मार्केटला न्यावं? मग बाहेर तर पाठवू शकत नाही. हो, एअरकूल गाडी केली तर बाहेर नेलं तर आपल्याला व्यापार माहीत नाही, व्यापारी माहीत नाही. मग हे पाठवायचे कोणाच्या नावावर, कसे पाठवायचे, पैसे कसे येईल, या विचारात सस्ते महाग करून मग नागपूरच्या मार्केटातच द्यायला लागले. शेवटी अर्धी किंमत नाही घडली. त्याची खबरदारी घेत नाही कोणी आज. मग हे जे केंद्र आहे याचा उपयोग नाही का काही? काहीच उपयोग नाही. फक्त त्याचा उपयोग त्या व्यापाऱ्यासाठीच आहे, कास्तकारासाठी काही नाही, काही प्रोटेक्शन नाही. कास्तकाराला कोणीच साथ देत नाही, काहीच होत नाही, होण्यासारखं नाही. कास्तकार त्या गोष्टी करूही शकत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.